मानकरी आहेत। आजच्या समारंभाचे दुसरे मुख्य अतिथी ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉक्टर विजयजी भटकर यांचा सत्कार व स्वागत शॉल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्माननीय अध्यक्ष श्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब करतील ही विनंती। माननीय डॉक्टर विजयजी भटकर यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे। धन्यवाद सर। आजच्या समारंभाचे प्रमुख अतिथी माननीय नामदार श्री प्रतापराव जाधव, केंद्रीय मंत्री आयुष तथा आरोग्य आणि कुटुंब कल्याण यांचा सत्कार व स्वागत माननीय श्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब करतील ही विनंती। माननीय नामदार श्री प्रतापराव जाधव यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे। आजच्या समारंभाचे अतिथी माननीय नामदार प्राचार्य डॉक्टर अशोकजी उईके, मंत्री आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार व स्वागत संस्था उपाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट गजाननराव पुणकर साहेब करतील ही विनंती। माननीय नामदार डॉक्टर अशोकजी उईके सर यांचा सत्कार व स्वागत या ठिकाणी संपन्न होतो। माननीय पुणकर साहेब यांना विनंती की त्यांनी हा सत्कार करावा। माननीय नामदार प्राचार्य डॉक्टर अशोकजी उईके हे शिवपरिवाराचे सदस्य आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतोय। आजच्या समारंभाचे अतिथी माननीय श्री पंकजजी भोयर, शालेय शिक्षण राज्यमंत्री यांचा सत्कार व स्वागत संस्था उपाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट जयवंत उपाख्य भैयासाहेब पाटील पुसदेकर करतील ही विनंती। माननीय श्री पंकजजी भोयर यांचं सहकार्य आम्हाला संस्थेसाठी नेहमीच लाभत असतं। त्यांचा सत्कार आणि स्वागत या ठिकाणी संपन्न होतो आहे। आजच्या समारंभाचे अतिथी माननीय डॉक्टर अनिलजी बोंडे, राज्यसभा सदस्य अमरावती यांचा सत्कार व स्वागत संस्था कोषाध्यक्ष माननीय श्री दिलीप बाबू इंगोले करतील ही विनंती। माननीय इंगोले साहेबांना विनंती की त्यांनी माननीय डॉक्टर अनिलजी बोंडे यांचा सत्कार व स्वागत करावं। संस्था उपाध्यक्ष माननीय श्री केशवरावजी मेतकर साहेबांना विनंती की त्यांनी आजच्या समारंभाचे अतिथी माननीय श्री बळवंतरावजी वानखडे, खासदार अमरावती यांचा सत्कार तथा स्वागत करावं। माननीय श्री मेतकर साहेब खासदार बळवंतरावजी वानखडे साहेबांचा सत्कार करतील ही विनंती। आजच्या समारंभाचे अतिथी माननीय श्री परिणयजी फुके, विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य यांचा सत्कार व स्वागत संस्था सदस्य माननीय श्री हेमंत भाऊ काळमेक करतील ही विनंती। काळमेक साहेबांना विनंती की त्यांनी माननीय श्री परिणयजी फुके साहेबांचा सत्कार करावा। आजच्या समारंभाच्या अतिथी माननीय सौ सुलभाताई खोडके, आमदार अमरावती यांचा सत्कार व स्वागत संस्था सदस्य माननीय प्राचार्य केशवरावजी गावंडे करतील ही विनंती। माननीय सुलभाताई आपल्या प्रत्येक कार्यक्रमात आवर्जून हजर राहतात, त्याचा आम्हाला या ठिकाणी आनंद होतो आहे।
माननीय आमदार संजयजी कुटे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार व स्वागत माननीय श्री सुरेशजी खोटरे साहेब करतील ही विनंती. संस्था कार्यकारिणी सदस्य माननीय श्री सुरेशजी खोटरे कुटे साहेबांचं स्वागत करतील ही विनंती. माननीय आमदार कुटे साहेब यांचं स्वागत खोटरे साहेब करतील ही विनंती. कुटे साहेबांसमवेत आज आपल्यामध्ये माननीय आमदार श्री राजेशजी वानखडे हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार व स्वागत संस्था सदस्य माननीय प्राध्यापक सुभाषजी बनसोड करतील ही विनंती. माननीय बनसोड साहेबांनी माननीय श्री राजेशजी वानखडे यांचा सत्कार व स्वागत करावं. त्याचप्रमाणे आज माननीय आमदार श्री प्रवीणजी तायडे आपल्यात उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत संस्थेचे सचिव माननीय डॉक्टर विगो ठाकरे सर करतील ही विनंती. प्रवीणजी तायडे साहेबांचं स्वागत माननीय ठाकरे सर करतील ही विनंती. माननीय आमदार श्री चंदूभाऊ यावलकर आपल्यात आज उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार आणि स्वागत संस्था उपाध्यक्ष ॲडव्होकेट गजाननरावजी पुणकर साहेब करतील ही विनंती. माननीय श्री चंदूभाऊ यावलकर साहेब यांचं स्वागत माननीय श्री पुणकर साहेब करतील ही विनंती आहे. माननीय श्री प्रवीणजी पोटे हे सुद्धा आज आपल्यात उपस्थित झालेत. त्यांचा सत्कार आणि स्वागत संस्था उपाध्यक्ष ॲडव्होकेट जयवंत उपाख्य भैयासाहेब पाटील उजदेकर साहेब करतील ही विनंती. उजदेकर साहेबांनी कृपया माननीय श्री पोटे साहेबांचा सत्कार आणि स्वागत करावं. आजच्या समारंभाचे अतिथी माननीय श्री प्रतापजी अडसड यांचं स्वागत या ठिकाणी माननीय श्री केशवरावजी मेतकर साहेबांनी करावं ही विनंती. माननीय प्रतापजी अडसड साहेबांचं स्वागत मेतकर साहेबांनी करावं ही नम्र विनंती. मान्यवर अतिथींचा सत्कार आणि स्वागत सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीच्या कार्यकारी परिषदेच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचे आम्ही शब्दसुमनांनी स्वागत करतो. यानंतर प्रास्ताविक तथा अध्यक्षीय भाषण होईल. पारदर्शी व्यक्तिमत्वाचे, स्पष्ट वक्ते, निर्भीड वृत्तीचे आमचे मार्गदर्शक माननीय श्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब यांना नम्र विनंती की आपण प्रास्ताविक आणि अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. माननीय श्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब. डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना या 127व्या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं सर्वप्रथम मी अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी त्याचप्रमाणे सत्कार मूर्ती
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, ज्यांना आवर्जून आम्ही पाचारण केलं, ते ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ पद्मभूषण माननीय डॉक्टर विजयजी भटकर साहेब, या प्रसंगी आवर्जून उपस्थित असलेले केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री माननीय नामदार श्री प्रतापराव जाधव साहेब, ज्यांच्या हस्ते या कार्यक्रमापूर्वीच PDMC मध्ये म्हणजे पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेजमध्ये 3 MRI मशीनचं आम्ही नव्याने इन्स्टॉल केली, त्याचं उद्घाटन सुद्धा त्यांनी केलं. त्याचबरोबर अपंगांना जयपूर अवयव लावण्याचा कार्यक्रम सुद्धा त्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. आणि आम्हाला आवर्जून आपल्याला सर्वांना सांगावंसं वाटतंय की कमीत कमी 1100 लाभार्थींनी त्यांनी या उपलब्धीचा लाभ घेतला. या प्रसंगी उपस्थित असलेले राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री व आमचे जावई माननीय नामदार श्री पंकजी भोयर साहेब, या प्रसंगी आवर्जून उपस्थित असलेले माननीय डॉक्टर अनिल बोंडेजी, राज्यसभा सदस्य खासदार माननीय श्री बळवंतरावजी वानखडे, अमरावतीच्या लोकप्रिय आमदार माननीय सौभाग्यवती सुलभा खोडके, आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले राज्याचे आदिवासी विकास मंत्री, जे शिवकुटुंबाचेच घटक आहेत, ते नामदार अशोकराव उईके साहेब, संस्थेच्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये त्यांना जर वेळ असला तर ते आल्याशिवाय राहत नाही. त्यांचा संबंध म्हणजे आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की बुलढाणा महाविद्यालयामध्ये पहिले ते प्राध्यापक होते आणि त्यानंतर त्यांचं सिलेक्शन प्राचार्य म्हणून झाल्यानंतर प्राचार्य असतानाच ते 3 वेळा सतत महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले. आणि संस्थेवर प्रेम एवढं की आता एकदा मंत्री झाले, दुसऱ्यांदा मंत्री झाले, आता कमीत कमी आता तरी आमचा राजीनामा देऊन जागा मोकळी करा. पण ते सोडायला काही तयार नव्हते. म्हणजे एवढं प्रेम, असंच अशोकराव प्रेम सतत आमच्या सगळ्या या शिवकुटुंबावर सातत्याने असू द्यावं, अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. या प्रसंगी आवर्जून उपस्थित असलेले माननीय श्री वरणीजी फुकेजी, माननीय आमदार तायडेजी, आमचे मोर्शी मतदारसंघाचे आमदार माननीय श्री, आता त्यांना तुम्ही योगेश यावलकर म्हणून ओळखता, उमेश काय आमच्या तोंडी नाही, आम्ही त्याला चंदूच म्हणतो, चंदू भाऊ. त्याचबरोबर तिवशाचे आमदार माननीय वानखडेजी, जे पाहुणे इथं उपस्थित झाले त्यांचं सर्वांचं मी या प्रसंगी, समजा एखादं सुटलं असेल, सॉरी, एका महत्वाच्या आमदाराचं नाव
सुटू बघत होतो. चांदूर रेल्वे आणि धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री प्रतापराव अडसडजी, त्यांचं योगदान काय आहे, त्यांनी संस्थेसाठी काय केलं, या संदर्भात त्यांचा सत्कार आम्ही नंतर करणारच आहोत. त्यामुळं फार वेळ मी त्यामध्ये वेळ घेणार नाही. उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, कार्यकारिणीचे सर्व सन्माननीय, तायडेसाहेब तुमचं नाव घेतलं ना, संजयराव, माननीय आमदार संजयराव कुटे साहेब हे बुलढाण्याहून निवडून येतात. बुलढाणा मतदारसंघात, बुलढाणा जिल्ह्यातील मतदारसंघात निवडून येतात आणि सातत्यानं ते माझ्याही सोबत आमदार होते. मला असं वाटतं त्यांचा चौथा किंवा पाचवा टर्म आहे. मला अधिकार नाही, परंतु माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांचा आता विचार करा बिचाऱ्यांचा. तर ही सर्व नेते मंडळी, सुलभा तुमचं नाव घेतलं ना, काय आमच्या कार्यकारिणीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि सन्माननीय सदस्य, संस्थेचे अंतर्गत सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि आवर्जून ज्यांचा आदरपूर्वक उल्लेख करावा लागेल, ज्यांच्या आशीर्वादाने, सहकार्याने आणि मदतीने या भाऊसाहेबांच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये आम्हा मंडळींना, मला अध्यक्ष म्हणून आणि माझ्या सहकार्यांना पदाधिकारी किंवा सदस्य म्हणून काम करण्याची संधी दिली, ते सर्व सन्माननीय संस्थेचे आजीवन सभासद, उपस्थित बंधू भगिनी आणि मित्रांनो, वेळ फार कमी आहे याची मला जाणीव आहे. प्रतापरावांनी केवळ मी 1 वाजेपर्यंत उपस्थित राहू शकतो असं आम्हाला आवर्जून सांगितलं. काल रात्री 12 वाजताच्या दरम्यान ते औरंगाबादला होते. औरंगाबादला रात्री 12 वाजता असताना सुद्धा आमच्या विनंतीवर ते 10 वाजता इथं पीडीएमसी मध्ये पोहोचले आणि आता त्यांना लवकर जायचं, तर त्यांनी जे काही म्हटलं त्याप्रमाणे आपल्याला मी माझं फार काही लांबलचक भाषण न देता मी एवढंच सांगू इच्छितो. माननीय नामदार मुख्यमंत्री साहेबांची ही आपल्या संस्थेला 3री भेट असेल. पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा माननीय नामदार इथं आले. दुसऱ्यांदा 10 एप्रिल 2023 मध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री असताना सुद्धा आपल्या संस्थेला त्यांनी भेट दिली आणि आज 3ऱ्यांदा ते इथे येतात आहे. तसं आचारसंहिता आज लागू आहे आणि त्यामुळं संस्थेच्या वतीनं अनेक मागण्या प्रलंबित आहे शासन दरबारी. त्याचा उल्लेख मी या प्रसंगी करू शकत नाही. याचं कारण असं आहे की आचारसंहितेमध्ये कुठल्याच प्रकारची देवाणघेवाण होऊ शकत नाही. म्हणजे आपण मागू शकत नाही, ते देऊ शकत नाही,
आणि त्यामुळं त्यामध्ये मी वेळ घालवणार नाही. आम्ही संस्थेअंतर्गत काय करतोय हे सांगण्यापूर्वी आवर्जून उल्लेख करावा लागेल की 10 एप्रिल 2023 रोजी जेव्हा माननीय नामदार उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी इथं आपल्या संस्थेला आले, ते वर्ष भाऊसाहेबांच्या 125व्या जयंतीचं होतं. आणि त्या वर्षाच्या निमित्ताने स्वतःहून आमदार देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं जाहीर केलं की भाऊसाहेबांची 125वी जयंती महाराष्ट्र शासन स्तरावर पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवेल. आणि नुसतं आश्वासित केलं नाही तर त्या संदर्भात शासनाचा GR सुद्धा त्यांनी काढला. 125व्या जयंतीपर्यंत डॉक्टर भाऊसाहेबांचा उल्लेख महाराष्ट्रातील अग्रगण्य नेत्यांमध्ये नव्हता. तो समावेश देवेंद्र फडणवीस साहेबांच्या, नामदार देवेंद्र फडणवीस साहेबांच्या पुढाकाराने त्या GRच्या माध्यमातून झाला. दुर्भाग्यवश या GRची कानीआडमिता ज्या अधिकाऱ्यावर सोपवली गेली होती त्यांनी फार काही त्याच्यामध्ये आमच्या खूप पाठपुराव्यानंतर सुद्धा त्याच्यातून फार काही निघालं नाही. आणि त्यामुळे बऱ्याचशा मागण्या प्रलंबित आहेत. मी या प्रसंगी एवढंच सांगू इच्छितो, त्या संदर्भातलं निवेदन मी आपल्याला देतो. आपण आज मी काही आज जाहीर मागत नाही, आपण काही आम्हाला जाहीर देऊ नका, परंतु त्या सर्व संदर्भातले निर्णय आपण शासन स्तरावर घेऊन संस्थेच्या प्रगतीमध्ये मदत करावी एवढीच विनंती करतो. कारण की हा विश्वास तुम्हा आम्हाला सर्वांना आहे. याचं कारण असं आहे की शासन स्तरावर डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव जयंती आपण साजरी करू एवढंच त्यांनी सांगितलं नव्हतं. परंतु त्याचबरोबर पापळ या भाऊसाहेबांच्या जन्मगावी एक कृषी महाविद्यालय सुद्धा उघडू, त्याची परवानगी देऊ, हे सुद्धा त्यांनी आश्वासित केलं होतं. म्हणजेच आज जरी आपण बोलू शकले नाही साहेब, तरी आमच्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही जे काही आपल्यासमोर देऊ त्याचा निश्चितच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आणि पॉझिटिव्ह रिझल्ट आम्हाला मिळतील असा आम्हाला शिवकुटुंबातील सर्वच प्रत्येक घटकाला विश्वास आहे. कारण की आपण आमच्याबद्दल या शिवसंस्थेच्या बद्दल तरी जैसा बोले तसे चाललेले आहात आणि आम्हाला दिलासा दिली आहे. आभारी आहे. आजच्या प्रसंगी आम्हाला आनंद होतो की संस्थेला एवढे मदत करणारा व्यक्ती जर राज्याचे मुख्यमंत्री होत असतील तर त्यांचा सत्कार योग्यरित्या सत्कार आम्ही करावा. आणि म्हणूनच 2025चा डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख स्मृती प्रीत्यर्थ दिला जाणारा डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार यावर्षी आम्ही आपल्याला प्रदान करण्यात येत आहे. पुरस्कार स्वीकारण्यास
करण्याची आपण संमती दिली याबद्दल आपले आभार मानत असतानाच आचारसंहितेमुळे ज्याप्रमाणे आपल्या अनेकांच्या मनामध्ये शंका होती त्याच प्रकार तशीच शंका माझ्याही मनामध्ये होती आणि म्हणून जेव्हा नामदार पंकज भोयर साहेबांच्या सोबत त्यांना आमंत्रित करायला गेलो तेव्हा भोयर साहेबांनी त्यांना त्यांच्या लक्षात आणलं की महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील तर आपण येऊ शकाल का. श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाशी जयंतीच्या कार्यक्रमाची आचारसंहितेचा कुठलाही संबंध नाही. मी येणार म्हणजे येणार अशा प्रकारचं अभिवचन मान्य नामदार साहेबांनी दिलं आणि त्याप्रमाणे इथं